आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। दोन ट्रकच्या मध्ये इको कारचा चक्काचूर, सावळा घाटात भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 1 गंभीर। नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग 848 वरील पेठ तालुक्यातील सावळ घाटात 14 जुलै रोजी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात झाला। ब्रेक फेल झालेल्या ट्रकने इको कारला जोरदार धडक दिल्याने कार समोरील दुसऱ्या ट्रकवर आदळली आणि 2 अवजड ट्रकांच्या मध्ये चिरडली गेली। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे। मृत सर्वजण गुजरात राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गुजरातकडे जाणारी मारुती इको कार सावळ घाटातील उतारावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले। त्यामुळे ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली। धडकेच्या तीव्रतेमुळे कार समोरील दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळली आणि 2 ट्रकांच्या मध्ये अक्षरशः चिरडली गेली। या भीषण अपघातात 2 पुरुष आणि 1 महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 2 गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान आणखी 1 जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे। 1 जखमीवर अद्याप उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। अपघातामुळे इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। माहिती मिळताच पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवले, जखमींना रुग्णालयात हलवले आणि वाहतूक सुरळीत केली। मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। पुढील तपास पेठ पोलीस करत आहेत।